जय श्री कृष्ण. बालमित्रांनो, हा जो भगवद्गीता ग्रंथ आहे हा कुठे लिहिला गेला, कोणी सांगितला, कोणाला सांगितला? तर भगवद्गीता हा ग्रंथ रणांगणावर सांगितला गेला. बाकी सगळे ग्रंथ ऋषीमुनींनी आपल्या आश्रमात लिहिले किंवा हिमालयाच्या अत्यंत निसर्गानं समृद्ध असलेल्या गुहांमध्ये लिहिले, नदीच्या किनारी असणाऱ्या उपवनांमध्ये लिहिले, उद्यानांमध्ये लिहिले. हा एकमात्र ग्रंथ असा आहे की जो रणांगणावर सांगितला गेला. कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध सुरू होतं. प्रचंड मोठ्या सेना दोन्ही बाजूंना उभ्या होत्या. कौरवांकडे 11 औक्षोहिणी सेना होती आणि पांडवांच्याकडे 7 औक्षोहिणी सेना. आणि या दोन्ही सेनांच्या मधोमध अर्जुनाचा रथ उभा होता. अर्जुन हा एक पांडव होता आणि त्याच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करत होते. त्यावेळेस अर्जुनाच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालं. अर्जुनाचं गांडीव हातातून खाली पडलं. अर्जुन गलितगात्र झाला, त्याचं तोंड सुकलं आणि त्या रथामध्ये तो खाली बसला. अशा खाली बसलेल्या अर्जुनाला पुन्हा उभं करण्यासाठी आणि ते गांडीव धनुष्य त्याच्या हाती पुन्हा देण्यासाठी भगवद्गीता सांगितली गेली. भगवद्गीता ही काही म्हाताऱ्यांना सांगितली गेलेली नाही. भगवद्गीता एका युवा योद्ध्याला, अर्जुनाला सांगितली गेली. हा अर्जुन अतिरथी आहे, महारथी आहे, अत्यंत पराक्रमी आहे आणि युद्धाच्या मैदानात उभा आहे. युद्ध कसं जिंकायचं याचं शास्त्र म्हणजे भगवद्गीता आहे. आपण तर रोज युद्धच करत असतो. तुकाराम महाराज सांगून गेले ना, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जगात आणि मनात हे युद्ध नियमित चालू आहे. अशा वेळेस आपलं मन कसं असलं पाहिजे आणि मग या युद्धात विजय प्राप्त कसा करायचा याचे मंत्र म्हणजे भगवद्गीता आहे. आणि म्हणून 3ऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, ये त्वक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थ मचलन ध्रुवम संयमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः. अद्भुत मंत्र आहे या ठिकाणी. भगवंतानं काय सांगितलं? सर्वभूत हिते रताः. सगळ्या भूतमात्रांविषयी म्हणजे सगळ्या प्राण्यांविषयी आपल्या मनामध्ये हिताची, मैत्रीची भावना असली पाहिजे. मग ते कुत्र असो, मांजर असो, गाय असो, एखादा पक्षी असो किंवा फुलपाखरू असो, यांना त्रास देता कामा नये. आपण संयम मेंद्रिय ग्रामम, इंद्रियांचं ग्राम म्हणजे गाव आपलं शरीर आहे. या सगळ्या इंद्रियांवर जो संयमन करू शकतो, किती महत्वाची गोष्ट आहे नाही? नाहीतर आपल्याला वाटतं मोबाईल हातात मिळाला की लगेच एकामागे एक रीळ सुरू होतात आणि आपल्या डोळ्यांना ते सारखं पाहावंसं वाटतं. डोळा हे आपलं एक इंद्रिय आहे. या इंद्रियावर निग्रह करावा लागतो, संयमन करावं लागतं, तर आपण अभ्यासाकडे लक्ष देऊ शकतो. असं पंचेंद्रियांविषयी आहे. आणि मन हे सुद्धा 6वं इंद्रिय आहे. आणि त्यामुळे मन आणि पंचेंद्रियांना जो आपल्या स्वतःच्या ताब्यात ठेवू शकतो तोच विजयी होतो. आणि भगवंताने या श्लोकात सांगितलं, सर्वत्र समबुद्धयः. आम्ही समबुद्धी असलं पाहिजे. आता समबुद्धी म्हणजे नेमकं काय? तर आपली बुद्धी जी असते ना, ती सारखी विचलित होत असते. आपण अभ्यासाला बसलं आणि आपला एखादा मित्र आला आणि म्हणाला, चल चल आपण फिरायला जाऊ किंवा आपण सिनेमाला जाऊ, आणि आपली बुद्धी लगेच डगमग डगमग करायला लागते, विचलित होते आणि आपण अभ्यास सोडून देतो आणि त्याच्याबरोबर फिरायला किंवा सिनेमाला जातो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुला समबुद्धी होता आलं पाहिजे.
जर तू समबुद्धी झालास आणि अशा मित्राच्या येण्यानं विचलित झाला नाहीस आणि त्याला प्रेमानं सांगावं त्यावेळेस की आता मी अभ्यास करतोय, माझा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मी तुझ्याकडे येईल, असं समबुद्धीनं जो वागू शकतो तोच जीवनात यशस्वी होतो. विद्यार्थी दशेमध्ये विजयाची आणखी कोणती सूत्र आहेत ती आपण या 12व्या अध्यायात शिकतो. उद्या अजून बोलूयात. जय श्री कृष्ण.